बरे होतील. आता तुम्हाला सुजित सरांना बघायचंय ना? एक मिनिट. व्हिडिओ कॉल? हा, काय झालं स्वानंदी? साहेब, सुजित सरांना दाखवता का? मला सुजितला बघायचंय. कुठे तो दाखवा ना. शालिनी, जरा शांत व्हा तुम्ही. मी दाखवतो. सुजित, काय झालंय बाळा तुला? लवकर ये ना घरी. शालिनी, तुम्ही जरा शांत व्हा. मी तुम्हाला नंतर फोन करतो. शालिनी मॅडम, प्लीज शांत व्हा. प्लीज. सुजित, बरा हो रे लवकर देवा. लवकर बरं कर सुजितला. हवं तर माझं आयुष्य घे, माझं उरलेलं आयुष्य त्याला दे, पण सुजितला लवकर बरं करून घरी पाठव. त्याला काही झालं ना तर. शालिनी मॅडम, हो प्लीज रडू नका ना. तुम्ही किती रडताय, किती त्रास करून घेताय तुम्ही. प्लीज शांत व्हा. हे बघा, देव तुमची प्रार्थना नक्कीच ऐकेल. सुजित सर लवकरात लवकर बरे होऊन घरी येतील बघा. तुम्ही नका इतकं टेन्शन घेऊ. तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ता काहीतरी खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मला भूक नाहीये ग. सुजितला काही झालं ना तुम्ही जगू शकणार नाही. शालिनी मॅडम, अहो असं बोलून कसं चालेल? उद्या सुजित सर बरे होऊन घरी आलेत आणि तुमचीच तब्येत बिघडली असली तर सुजित सरांना बरं वाटेल का? त्रास होईल त्यांना. प्लीज ऐका माझं. थोडंसं खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही एक काम करा, आपण तुमच्या खोलीत जाऊ. तुम्ही तिथे थोडंसं खा आणि आराम करा. मी आहे, मी आज तुमच्या बरोबरच झोपते. चला. प्लीज शांत व्हा. बघितलं नाही, शालिनी मॅडमने स्वानंदीला इतका त्रास दिलाय आजपर्यंत, पण स्वानंदी ते सगळं विसरून त्यांना मदत करताय. माणूस म्हणून स्वानंदी किती चांगली आहे ह्याचं जिवंत उदाहरण आहे. माणूस म्हणून पद, पैसा, प्रतिष्ठा सगळं कमवता येतं, पण माणूस म्हणून चांगुलपणा आणि सज्जनपणा असावा लागतो. आणि हे सगळं संस्कारात नाही येतं. म्हणजे स्वानंदीच्या आईने तिच्यावर किती चांगले संस्कार केले हे कळतं. हे सगळं श्रेय तिच्या आईला जातं. मॅडम, अहो तुम्ही जेवायचंही नाही म्हणताय. कमीत कमी दूध तरी प्या. हो, तुम्ही रडून रडून तुमचे हाल खराब झालेत. थोडंसं दूध प्या, नाही तर विकनेस येईल तुम्हाला. तुमचा बीपी लो होईल. नाही ग स्वानंदी, काही इच्छा नाहीये माझी. मॅडम, अहो असं नका ना करू प्लीज. मी मगाशी म्हणाले ना तुम्हाला, जेव्हा सुजित सर घरी येतील बरे होऊन, तेव्हा तुमची तब्येत बिघडली असेल तर त्यांना कसं वाटेल? त्यांना त्रास नाही का होणार हे सगळं बघून? प्लीज थोडंसं दूध प्या. माझं सुजित तिकडे हॉस्पिटल मध्ये, कशी खाऊ पिऊ मी, सांग ना. मॅडम, मी समजू शकते. अहो पण घरची एखादी व्यक्ती आजारी पडली तर बाकीच्यांनी खचून न जाता त्या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करायला नको का? हे बघा, आपण सगळे मिळून या परिस्थितीचा सामना करूया. प्लीज थोडंसं तरी दूध प्या. हे स्वानंदी, माझा सुजित नक्की बरा होईल ना ग? त्याचं केवढं रक्त सांडलं होतं, केवढं लागलं होतं त्याला. मला काही कळत नाही. सुजित बरा होईल ना ग? सुजित सरांना काहीही होणार नाही. सुजित सर लवकरात लवकर बरे होऊन घरी येतील.
हा, आता त्यांना रिकवर व्हायला कदाचित थोडा वेळ लागेल, पण सुजित सर बरे होतील. तुम्हाला माहितीये, सुजित सर खूप स्ट्रॉंग आहेत. नाहीये माझा सुजित स्ट्रॉंग. तो दाखवतो मी स्ट्रॉंग आहे, पण नाहीये. मला विचार ना, अगं लहान असताना एकदा धाडकन पडला, आपण स्ट्रॉंग आहोत, आमच्या समोर रडला नाही, दुसऱ्या खोलीत जाऊन रडला आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर पाय एवढा सुजलेला, त्याचा प्लास्टर मध्ये होता पाय. 1 महिना लागला. खूप त्रास झाला ग त्याला. सुजित सर लहानपणापासूनच हट्टी होते का? हट्टी? अगं केवढा हट्टी होता तो. एकदा माहितीये, रात्री 11 वाजता हट्ट धरला मला घोड्यावर बसायचे. आता रात्री 11 वाजता घोडा कुठून आणणार? पण नशिबाने ह्यांचे एक मित्र आहेत, त्यांचे घोडे रेसकोर्स वर आले होते. मग केवढ्या फोनाफोनी केलं आणि काय करून आम्ही रेसकोर्स वर गेलो. मग घोड्यावर बसवलं त्याला. तेव्हा कुठे तो शांत झाला आणि घरी येऊन झोपला. काय सांगता काय? सुजित सरांची कमालच म्हणायची. आम्ही त्याचे सगळे हट्ट पुरवले ग, एकुलता एक म्हणून. सुजित बरं होईल ना ग? मला खूप काळजी वाटते त्याची. शालिनी मॅडम, तुम्ही नका काळजी करू. सुजित सर लवकरात लवकर बरे होतील आणि घरी सुद्धा येतील. आई, तू पण जा ना, झोप ना, आराम कर. कसला विचार करते? नाही म्हणे, मला एक कळत नाही. सुजितला मारायला मारेकरी तुझ्या खोलीत आले, सुजितच्या खोलीत नाही गेले. ते इतका व्यवस्थित प्लॅन करून घरात शिरले. सुजितला मारायचं होतं तर ते सुजितच्या खोलीत गेले असते ना. त्यांना सुजितची खोली माहिती असणार, पण नाही, तुझ्या खोलीत सुजितवर हल्ला झाला. मला सांग, सुजित तुझ्या खोलीत आलाच कसा झोपायला? अगं तू दारू प्यायलेला होता खूप. तोही आणि संचिताई, त्याला धड चालता येत नव्हतं. त्याला नेता नेता तो नेमका आमच्या रूमच्या बाहेरच पडला, म्हणून तिथे झोपून गेला. म्हणजे हल्लेखोर सुजितला मारायला आले नव्हते, त्या खोलीत नियमितपणे झोपणाऱ्या व्यक्तींना मारायला आले होते. म्हणजे तुला आणि स्वानंदीला. सुजित तिकडे योगायोग